ओळखलात का सर मला? तू आरती काबरा? ओळखलं, आनंद झाला. तर मी वर्गमैत्रीण म्हणून ओळखलं आणि हा योग किती चांगला आहे. नूतन कन्या प्रशालेचा सुवर्ण महोत्सव वर्ष आहे आणि ह्या ठिकाणी माझी विद्यार्थिनी मेळावा होत आहे आणि एक माझी वर्गमैत्रीण ह्या ठिकाणी मला माझी विद्यार्थिनी आहे आणि ती मला अशी भेटते. अशाच माझ्या सगळ्या वर्गमैत्रिणी आणि आपल्या प्रशालेच्या सर्व विद्यार्थिनींनी प्रशालेत यावं आणि जी काही सांस्कृतिक परंपरा आहे, जे काही संस्कार आहेत किंवा ज्या तुमच्या शाळेविषयीच्या भावना आहेत त्या परत येऊन ह्या ठिकाणी व्यक्त व्हाव्यात. आरती ह्या ठिकाणी खूप ऍक्टिव्ह आहे. मागच्या 2-3 मीटिंगमध्ये, आता मी जरी नव्हतो तरी पण आज ज्यावेळेस भेट झाली तर 2-3 मीटिंगमध्ये खूप ऍक्टिव्हली तिने ह्याच्यात रोल घेतलेला आहे. तसा सगळ्या मुलींनी सुद्धा ह्या ठिकाणी तो ऍक्टिव्ह ह्या ठिकाणी व्हावं. सुवर्ण महोत्सवानिमित्त असणारा विद्यार्थिनी मेळावा आहे हा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी या ही नम्र विनंती. कोइन्सिडन्स आहे, मी शाळेत आले, माझी शाळा म्हणून आले, पण माझाच वर्गमित्र मला इथे एक शिक्षक म्हणून मिळतोय. आपले जुने शिक्षक तर आहेत, त्यांच्या प्रती आदर आहे. आज हा वर्गमित्र म्हणून आदर आहे कारण तो शिक्षक म्हणून इथे जाईल आणि प्राऊड सुद्धा खूप फील होत आहे. आणि विशेष म्हणजे काय होतंय, आपण इथे विद्यार्थिनी म्हणून येणार आहे, याला काय आहे जबाबदारी आपला शिक्षक म्हणून काही करायचंय. म्हणजे मैत्रिणींनो, बाकीचे तर ह्यांचे स्टुडंट असतीलच, पण आपल्या मैत्रिणींना ना याच्याकडनं शिक्षक म्हणून सगळं काही करून घेण्याची खूप छान संधी आहे, ती आपल्याला सोडायची नाहीये. त्याच्यामुळे ज्या येणार नाहीयेत ना त्यांना मी पहिले सांगायले फार पिळवून घ्यायचंय. शालेय कालावधी होता ना, आता ह्याचा सूड घ्यायचा आहे आपल्याला आणि खूप मज्जा करायची आहे. नक्की या, मजा करा, एन्जॉय करा, शाळेच्या सर्व शिस्त नियम अटी पाळा. मला याच्यातला शिक्षक जागृत झाला, पण हरकत नाही, तुम्हाला शिक्षक म्हणून आम्ही मान शाळेत देणारच आहोत. कसं आहे, आपले कान हा तुमचं सगळ्यांचं कन्या प्रशालेत स्वागत आहे आणि तुम्ही यावं, भरभरून आनंद करावा. हे तुमचं माहेर आहे आणि माहेर आल्यानंतर मुलींना काय आनंद होतो ह्याची अनुभूती आम्हाला आहे आणि तुमचं पुनश्च सर्वांचं स्वागत करतो. अवश्य. थँक्यू.